राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अरे मामाला मामीला निरोप धाडीला धाडीला, लाडाचा जावई गेलाय सासूरवाडीला. लय अवघड आहे. सासूरवाडी सगळ्यालाच आवडते, अशातला भाग नाही. कमीत कमी आवडून घ्यावं लागते बा. पण ह्या सगळ्या लाथळ्यात काय काय जणांचा इतका करट कार्यक्रम झालाय. काय विषय, आता आपण नवरमार स्पर्धेमध्ये बऱ्याच बाया बघितल्या अशा की बाबा लोक काही कारणास्तव नवरमार त्यात ठोक्या असतो, दुनिया असती दारे. आता ही घटना अशी आहे की फक्त शरीराची आग किंवा नवऱ्याच्यानी भागत नाही म्हणून हत्या झालेली नाही, तर ह्याला वेगळा अँगल आहे. काय विषय आपण नेमका बघू. रायपूर खरोरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला विषय आणि गेल्या महिन्यातली घटना आहे, फेब्रुवारीतली. आता चाललाय मार्च. किशोर सारथी आणि रोशनी ही जोड पकडलं की स्टोरी कळाली. लग्न झालेलं साधारण 7-8 महिने झाल्यात फक्त. किशोर सारथी हा शेतमजूर आहे, 27 वर्ष वय, पण कष्टाळू पोरगा. त्याचं स्वप्न असं होतं की काय नाही, दुखी करायचं सुखी खायचं, लई डोक्याला ताण करायचं नाही. पण तो दिसायला थोडा असा सावळा म्हणा, काळा म्हणा, किंवा थोडा एवढा व्यवस्थित नव्हता, पण प्रामाणिक होता, निर्व्यसनी होता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. लय राजबिंडा आहे, हलबडत हलबडत जिना चढून घरी येतोय, त्याला काय करता जाळ करीता त्याचा. हा, ती माणूस तुला दुरीत पाहिजे. रोशनीचा विषय वेगळा आहे. ती त्याला अजिबात मॅच न होणार आहे. म्हणजे अशी चवळीच्या शेंगवानी शिपतारबाई, गुरीपान, डोळे एक नंबर, फोटो तुम्ही बघताय तो एक नंबर ओरिजिनल फोटो. आता मैत्रिणीने आगीत तेल टाकलं, पहिल्यांदा लग्नातच टाकलं बा. काय ग रोशनी, तुला हे काळ रताळ कुठं भेटलं, असं केलं तर चेष्टा करणं. आता मैत्रिणी असत्या, तिथून तिच्या मनात थोडी सुरुवात झाली. आणि लग्न काय तिला जबरदस्तीने केलं नव्हतं, पण थोडा प्रेशर आई बापाचा होताच. हिच्या डोक्यात काय होतं, स्पर्धा परीक्षा द्यायची, सरकारी अफसर बनायचं. बना ना, का काय अडचण नाही, आणि नंतर लग्न करायचं. पण 22ची झाली, आता पुरीची जात उकांड्यासारखी वाढते. हा, उकांडा कसा वाढतो, हा, आणि उकांड्याची दाव ही घराकडे असते, ध्यानात ठेवा. मग ती म्हणजे जुन्या माणसं सांगते तुम्हाला, उकांड्याची दाव उकांडा घराकडे सरकतो कधी पण, ध्यानात ठेवा. आणि उकांडा पटापटा वाढतो, तशी ती पोरगीच जात वाढती. आई बाप म्हणली नाही बा, हा नवरा चांगला आहे, प्रामाणिक आहे, मी 4 ठिकाणी चौकशी केली, रोशनी हिच्या संग लग्न करायचंय तुला. झाली तयार. म्हणले शिक्षण आमच्या पोराला शिकवायचंय बा. म्हणले कधी बी तयार आहे, मी एका पायावर तयार आहे. हा, त्या पोराच्या, त्या किशोरच्या नशिबाने मला इतकी सुंदर देखणी बायको मिळाली. आणि लग्न झालं, सुवागरात झाली, तिच्या तारुण्याचा आनंद घेतला यांनी. आणि हा पहिला दुरीचा, ह्यो काय आकडेवाला गडी नव्हता. ह्यो मानला बास, आता इथून पुढं फक्त बायकोच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लाईफ म्हणला. हा, बायको एवढी देखणी म्हणलं, पोरं सुंदर होणारच आहेत म्हणला. आपलं प्रपंच आपण आज करू. त्याचा संभळून, त्याचा कामधंदा प्रपंच संभळून तिला काय खायला घेऊन यायचा, तुला आईस्क्रीम आणू का, तुला काय, असं. म्हणजे एक चांगला नवरा असं म्हणायला त्याला काहीच हरकत नाही. आता हे झाला किशोरचा विषय. तिच्या बायकोच्या रोशनीच्या डोक्यात काय चाललं होतं, आधी तू पिटली होती की माझा नवरा देखना नाही, आणि घरच्याच्या दबावामुळे मी लग्न केलं. तवाच नाही म्हणायचं, आईबापाला सांगायचं मला चांगला देखना दुखणं बागा बा, एखादा बॅरिस्टर बागा बा, लाख लफडी, कशाला लग्न केलं, असा विषय. एक चूक किती मागात पडली बागा. आली घरी, नांदायची व्यवस्थित गप, पण आतमध्ये तिच्या डोक्यात असे विचार चाललं होतं, बाई आयुष्याचं वाटोळं झालं माझ्या. याच्याच्याने मला काय मिळणार आहे, याच्याच्याने मला का दागिने मिळणार आहेत, याच्याच्याने मला कार मिळणार आहे का, याच्याच्याने मला सिटीत घर जागा मिळणार आहे का रायपूरमध्ये. तिने स्पष्ट त्या नवऱ्याला सांगायला सुरुवात केली की तुम्ही काहीतरी व्यवसाय करा, मला व्यवसायाला लागतं भांडवल, थांब जरा, काही करा, पण मला ह्या गोष्टी पाहिजेत, कार पाहिजे, सिटीत राहायचंय, अमकं तमकं. म्हणला इतकं सोपं नाही.
माणसाने हमेशा हातरून बघून पाय पासारला पाहिजेत. हा, नाही तर तुम्ही झोपलाय आणि वरचं पांघरून का कमी मापाचा असन, टांगड्या बाहेर निघत यात. टांगड्या दाखाय गेले की मुंडकं उघड राहते. लय लागलं फडी. म्हणलं हे बघ, तू जे म्हणते ती काय मला शक्य नाही, पण कुणाच्या नशीब कुणी बघितलेलं नाही. आज अनेक अशी लोक आहेत की गरिबीतून श्रीमंत झालेली आहेत. तुझ्यासाठी मी प्रयत्न करीन, तुला खुश ठेवण्याचा प्रयत्न करीन. तू माझ्या प्रपंचाला साथ दे. मी माझ्या शेतमजुरीतून जे पैसे जमवतात, आपण थोडं पैसे साठवू. मला हॉटेल व्यवसाय लय आवडतो. आपण हॉटेल टाकू, एखाद्या डाब्या टाईप, नाही तर चालवायला घेऊ. करू म्हणलं, काहीतरी करू. आता नवऱ्याचं मस्त इच्छा होती, सगळं होतं, पण बाया राहायला तयार नाही. बाया नुसती फाडफाड 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 नुसती तलंग कशी कोंबडी एखादी अंड्यावी ती थांबायला तयार नाही. आणि 5-6 महिने लागलेलं झालेले. ती रोशनी काही सुखी नव्हती. तशातच तिचं जाणं झालं माहेरला. माहेरला जाणं झालं तर ती पोरगी कुचामलेली. काय असं आई म्हणली, का ग काय झालं, काय त्याच्याकडं म्हणली, पोतभर ज्वारी सुद्धा नाही, पोतभर गहू सुद्धा नाहीत म्हणली घरात. 10 किलो आणा, 5 किलो आणा. ते चांगलं आहे, निर्व्यसनी, सगळं मान्य आहे मला, पण लईच गरीबडा. आणि मला तर असं जगायचं होतं, तसं जगायचं होतं. माझी अशी जवानी, माझं मी किती देखणीन, तुम्ही माझ्या आयुष्यात वाटोळं केलं. आईबापाला पुढचा धोका कळायला लागला. म्हणले हे बघ, आणि आईबापा चांगली होती. म्हणले जिथं वळवळ करायची नाही, आमची आबरू घालवायची नाही, इज्जत घालवायची नाही. जिथं दिली ना तिथंच कार्यक्रम. हा, लय तुला लय संदला सोडून देते, घेता येते, डोकं लावायचं नाही, तिकडेच येरी बारवा बघायच्या. पण मला काय, हा पहिल्या काळात लोक अशीच होती, रुसून नांदायचंच नाही आणि घरी. आजकाल राहिलं नाही तसं. आजकाल शीच म्हणते, सासूच म्हणते पोरीला 4-6 महिने वाट पाय, जमलं तर हाई, नाही तर ये. हा, म्हशीची शिंग म्हशील जड नसतात, तुला दुसरा बघीन, तिसरा बघीन. हा, नाही बघलं तर अजून बी काही बघीन. हा, लय अवघड आहे. दुसऱ्याचा बघू नाही तर तिसरा बघू, असंच होणार आहे. माझं लेकरू आणि माझं बाळ लय अवघड आहे. आता इथं काय झालंय, आईबापाने म्हणले की गपचिप नांदायचं. म्हणले मी 15 दिवसाला 8 दिवसाला येणार घरी. हा, मी 2 दिवस राहणार मग जाणार. नवऱ्याला गेली, म्हणले असं मला काही शक्य नाही, मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. म्हणला काळजी करू नको, तुझ्यासाठी मी सदैव तयारी, तू म्हणशील ते. काय ॲडमिशन घेतलं, पुस्तकं आणून दिली तिला. पुस्तकं आणल्यावर बाय अजून झाली. म्हणली चांगलं आहे, चांगलं आहे, चलून द्या. ते अभ्यास करायला लागली स्पर्धा परीक्षेचा. ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना म्हणले माझं इथं मन रमत नाही, मी काही दिवस पुस्तकं घेऊन 2-4 दिवस राहून येते. 8-8 दिवसाला बाई जायची माहेराला, तिथून यायची. मला अभ्यासाला एका जागावर जरा एकाग्र मन झालं पाहिजे मला. बरोबर आहे तिचं. ही रोशनीबाई तिथे गेल्यावर नुसता झाडाखाली आंब्याचा अभ्यास करत नव्हती, ती बराच अभ्यास करत होती, बराच योगासनं करत होती. आणि त्याच्यासाठी गरज होती ठोक्याची. ठोक्या सुद्धा तिला उपलब्ध झाला होता. आणि ठोक्याचं नाव आहे निलेश उर्फ निलू, वय वर्ष 25. जँकी फँकी पोरगा. हा, तुम्हाला माहिती जँकी फँकी कसले असतात. हा, केस सुद्धा खिशात नसतात, फक्त कपडे बारीतले, मोटरसायकल, ते रंगावलेले केस, सेंट मारायचा बागलांनी, ओवांचा विचार न करता, गुचडाचा विचार न करता सेंट मारायचा. आणि इकडून तिकडून ती काही बिगर बायकोचं. शी म्हणले असाच राजकुमार पाहिजे होता. झालं ना वाटोळं. स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणारी बाई जर नवरा असताना ठोक्या ठेवला, पुढं तुम्हाला माहिती आहे काहीतरी होणारच. आता होऊ द्या. ती नुसतं प्रेम, फुलं, भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिवसांची असलं नव्हतं. हा, तुझ्या पुढ्यात कुठते मी ज्वानीचा मसाला असली होती. फरक आहे विचार करण्यात, गाण्यात सुद्धा. ही तिच्या जवानीचं पुरेपूर आनंद त्याला द्यायला लागली. हा, हे असं त्याला काय आता चालू पाहू. आता जमीन नांगरायची म्हणली, एखादा ट्रॅक्टर त्याकडेला गेला तर एखादा दुसरा ट्रॅक्टर लावायला काय हरकत नाही, असं तिला वाटलं असं. बा चालू तासावर बरं पडतं जरा, पहिलं तास अवघड जातं, नंतर चालू तासावर बरोबर पलटी पडते. ड्रायव्हर लोकांना माहिती सगळं.
आता हे चाललंय, इकडं रंगारंग चाललाय, नवऱ्यापाशी रंगारंग चाललाय, नवऱ्यापाशी रंगारंग म्हणता येत नाही. ते नैतिक आलं, हे अनैतिक आलं. फरक आहे दोन्हीत. 2-4 महिने उलटून गेले बा. त्याची जी एवढी चटक लागली की नवरा नकोसाच वाटायला लागला. त्याचा स्पर्श किळसवाना वाटायला लागला. त्याच्याबद्दल राग निर्माण व्हायला लागला. त्यांनी लांब राहावं असं वाटायला लागलं आणि ठोक्याने जवळ यावं असं वाटायला लागलं. ही सगळी प्युअर भिकारचोटपणाची लक्षणं आहेत, लक्षात घ्या ना. अनेक अशा त्याला बळी पडतात सध्या. काळच तसा चाललाय. आता इथं काय झालंय, शिकायला लय दिवस चाललं नाही. शिक माहेराला कळलंच. ह्याच्या डोक्यात काय नाही. मग ह्याला कोणतरी लीक झालं बा. आता कावा तरी सोडवायला एवढा ते विचार असेल ना. कोणतरी म्हणायचं बा, सारखी कशाला पाठवता, जरा आले का नाव आमच्या बी, इथं काहीतरी आकडा आहे बा. नवरा झाला ना सावधलं मी चायला. आणला हे अवघड झालं बा. आता इथं बायको आहे माझी आणि हिच्याकडे कुणी आकर्षित होऊ शकतं म्हणला. पण हे आकडा टाकेन असं वाटलं नव्हतं. मग त्यांनी तिला घरी नेलं गुडीत आणि म्हणलं हे बघ, तुझं कुठंतरी बाहेर आहे असं माझ्या कानावर आलंय. खबरदार म्हणला 12 महिन्याला जायचं तिथं आणि ती पण मी तुझ्या बरोबर येणार. तुझ्या पाठीमागं फक्त आंघोळीला हागाय मुताय गेलेच मागं यायचो नाही. पण तुला मी आता सुट्टीच देत नाही म्हणला. दिवाळीला 4 नाही 8 दिवस राहा, मी तुझ्या बरोबर येणार. शिबी बामटी झाली. माझ्यावर आरोप करतो, असं करतो, काय पुरावा आहे दाखव. म्हणला पुरावा नाही माझ्याकडं, पण चर्चा आहे, कानावर आले फक्त. नीट वाग, नीट वाग. आता हे दोघांचं थोडं झालं काचकूच काचकूच भांडण झालं सुरळीत. परत परत तिला म्हणला हे बघ, तुझ्यासाठी मी अजून 4 दिवस, मला कुठलं व्यसन नाही, काय नाही काय नाही, जेवढं मी कमी तुझ्या हातात आणून देईन. पण आपण प्रपंच करू. आपल्याला पोरं बाळांचं नाव काढायचं नाही. मला पोरं होऊन द्यायची नाहीत. मला स्पर्धा परीक्षेतून ऑफिसर व्हायचंय आणि मग पोरांचा विचार करायचा आहे. बरं म्हणला तसं तू म्हणशील तसं. हा आत पण बाई ना आण तू माझं असं बारला प्रपंच सोडून जाऊ नको, किंवा तू त्या विषय सोडून दे, मी तुला एकदा माफ करायला तयार आहे. विषय मिटला होता का नाही? मिटलाच होता. पण हिच्या मनाने उचल खाल्ली. आपला निलू, माझं निलू पिल्लू, त्याचं नवऱ्याला कळलंय. ह्याला आपल्या मार्गातून हटवायचा आणि स्पर्धा परीक्षा म्हणजे हुशार बाई, मी काय अशी इडी आहे काय म्हणली, असा मर्डर करते की कळायचंच नाही कुणाला. असं होत नाही शक्यतो, ध्यानात ठेवा. लय हुशार असल्या तर लय लवकर फासतात. हा मर्डर करते पण कळायचंच नाही कुणाला. मग मी कशी मोकळी झाली. चुकीचं आहे का नाही? घेतला चुकीचा निर्णय. आता गेली या माहेराला नाव काढलं. हा अजिबात नाही. बरं बरं नको देऊ नको. निलू नुसता संपर्कात फोनवर. तो म्हणला तुझ्या शरीराचा गंध अजून मला आठवतोय. मी तुझ्याशी जगू शकत नाही. भेटायला म्हणली, भेटायचं विसरून जा म्हणले. आता 12 महिन्याशिवाय ही येणार नाही आणि लय अडथळा झालाय. तू माझ्यासाठी काय करू शकतो? तेव्हा मला तुझ्यासाठी मी काय करू शकतो बाबा. हा तू म्हणलं तर रेल्वे खाली उडी टाकू का? तू म्हणली तर ही म्हणजे तू माझ्या इतकं प्रेम करतो का रे नेलू? माझी पण अशी इच्छा आहे की मरोस्तवर फक्त तू आणि फक्त तूच असावा. एक काम करणार, नवऱ्याचा जो आडसर आहे ना तो काढून टाकू शकतो का तू? डायरेक्ट खलासच करून टाक. काय डोक्याला ताण आपल्या. मी तुला असं प्लॅनिंग देते, तुला अशी आयडिया देते, टेन्शन नाही काय. म्हणला त्याला काय बघा, 3 इंचा पाय लोक कसला कार्यक्रम गदाळ करतात, सोपं नाही. म्हणला ठीक आहे, तू फक्त हा म्हण, तुझ्यासाठी काय बी करणार. म्हणजे खून करणार. लय अवघड झालंय. म्हणजे योग्य संधीची वाट पहा, महिन्याभरात याचा कार्यक्रम करून टाकू. शिनी अचानक तिचा सरडाकाचा रंग बदलतो. शेमेलियन नाही का तो, असा असा चालतो. इतकी काय त्या नवऱ्याला वाढ बोलायला लागली. आज परोठे बनवू का, उद्या भजी बनवू का. त्यांचं म्हणजे नवऱ्याला तो महाराजा खुशार. तो किशोर म्हणला बाई सुधारली बरं का. हा माई लक्ष्मी म्हणला, मी अजून आता खरंच करत नाही. मला कामावून जेवढं काय 1500 येत्या तुझ्याजवळ देणार म्हणला. काय टेन्शन नको घेऊ आपलं. म्हणली माझा तो विचार असा चाललाय की आता परीक्षा आली जवळ, मग मला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण मुलासाठी चान्स घेऊ. मला अति आनंदाची बातमी. ह्याला आता आबाळ थोडकं झालं, पण ही किती भयानक जग आहे बघा. म्हणलं हे बघ, तू म्हणशील तसं. हिने प्लॅनिंग कसं केलं, तारीख उजाडली 27 फेब्रुवारी 2026. गेल्या महिन्यातला विषय. 10-15 दिवस झाल्यात गोष्टीला, फक्त 22 दिवस. तिला ती म्हणली, ती प्लॅनिंग असं होतं,
तिची बहीण होती एक बिगर लागण्याची. तिला म्हणला, तिने घरी सांगितलं, म्हणले होय ग, मला थोडा अभ्यास करावा लागतो, स्वयंपाक पाणी करावं लागतं, तू 1 महिनाभर येशील का इकडं राहायला. बहिणीच्या मेवणीला आणायचं म्हणले, अहो चालतंय म्हणले, येईन म्हणली, उरकून ठेव, मी एक 8 वाजेपर्यंत त्यांना संध्याकाळचं पाठवते, कामावून आलं संध्याकाळी. चालतंय ठीक आहे. आली की त्याने आपली मोटरसायकल लावली, फवारणीचा पंप खाली ठेवला की बायको अशी दरवाजापाशी स्माईलमध्ये उभी, पावडर लावून, लिपस्टिक सुद्धा लावून, डाळिंबी कलरची. आईला म्हणला, आज तर स्माईल लय खतरा दिले, आज काय मूड झाला का काहीचा. ती नवरा बायकोच्या आतला विषय तुम्हाला कळायचं नाही. म्हणली होय हो, मग मला अभ्यासासाठी 1 महिनाभर थोडी वेळ पाहिजे, मला जास्त, तुम्हाला माहिती किती अभ्यास करते. तुम्ही आत्ता 6-7 वाजता जा आणि तिथून का 28 किलोमीटर जायचे फक्त, मोटरसायकलवर गुड्डीला घेऊन या. मला मिळून येलं या कशा, मी सगळं बोलून ठेवले, ते स्वयंपाक बिपाक करील आणि मला अभ्यासाला वेळ मिळेल, मला स्पर्धा परीक्षा जवळ आली. म्हणलं बायकोचं बरोबर आहे. म्हणलं उद्या तुम्हाला दिवसा जात आहे का. नाही नाही, मला मी काम अर्ध राहिले, दिवसा नाही जात, मी आत्ता गेलो आणि हे आलो. म्हणले मी मस्तपैकी बिर्याणी करून ठेवते, तुम्ही या. गेला गडी, दांडका हाणलं, चहा बी करून दिला, हल्ला तो. जसा तो तिथून हल्ला, हॅलो पिल्लू निलू, हा तसंच असतं. सावज निघालेला आहे, एवढ्या मिनिटांनी 28 किलोमीटर, त्या हिशोबाने तू सेटिंग लाव. आता ह्यो निलू, त्याला 2 रोटी पंटर आहेत. खाणं पिणं भागलं, बास कोणाचा मर्डर करू, काही करू, कशात गुन्ह्यात भाग घेऊ का. म्हणजे काय झाले, जनता 140 कोटी झाली देशात, राज्यात बघा 13 कोटीच्या पुढे सरली. काही जण म्हणजे अशी माणसं आहेत, म्हणजे कपडे आहेत त्याला, ती काही बोंगळी फिरत नाहीत, पण ती अशी ते खाटावरचे कपडे बाजारात आणि कुणी कोणाचं तरी चाटायची, पुसायची, ते नेत्यांची म्हणा, कोणा काय काम आहे का, हे करून देतो, तिथं फ्लेक्स लावतो, तिथं हे लावतो, 17 उचलतो, जेवायला थोडंफार 500-1000, संध्याकाळी प्यायला. ती अशी लय येत मारणाची. मागचं पुढचं त्यांना काय केस कळत नाही. आणि अशी आहेत बरीच. त्यातली 2 पंटर, एकाच नाव आहे अजय राठ आणि देवेंद्र कुमार. त्यांनी डोकं असं लावलं, एक जणाचा व्यवसाय होता, डिझायर गाडी होती, डिझेल त्या कार, तर ड्रायव्हर नव्हता. ह्याच्यातलं एक जणाला लायसन होतं, ते द्यायचं वाड्याने आपला. म्हणला गाडी आता तुम्ही तर आम्हाला ओळखताच, काय नाही, फक्त एक ठिकाणी म्हातारी वारली, ही करायचं, मयत करायची, रातोरात माघारी यायचं. म्हणला 11ला तर घरी, मला 10:30-11ला. मग ते म्हणला 700 रुपये डिझेल तुम्ही टाका. चालतंय म्हणले, 700 काय 1700 घ्या, असंच असतं. दिलं पैसे, गाडी ताब्यात घेतली, स्पीडने तिथून निघाले. नेमकाच निम्या रस्त्यात नदी होती कडेला त्या ठिकाणी, आणि ते बाग थोडं जंगल टाईप असतो, आपल्यासारखं सपाट नसतं. त्या ठिकाणी यांनी बघितला बा हाची, त्याच्या मागं गाडी अशी ठोक दिली माथा गाडीने त्याला. आता ती कार आहे, मोटरसायकल, ते असं उडालं खाली, आपटलं, नाका तोंडातून सगळ्या रक्त, डोक्याच्या कवटील तडी गेले, तडफडून तो किशोर गेला. म्हणले काम अर्धच झाले, उचला आणि वडीत न्या. त्यांनी वडीत त्याला असं पायाला धरलं आणि थोडं जवळ, अगदी 100 मीटरवरच नदी होती, नदी पात्राच्या कडेला नेऊन टाकलं. कारण पुढे इतका चिखल नाही होतं घ्यायला, ती बॉडी लांबे फेकताय ना, काय त्या गवतात टाकलं. म्हणले चिखला सडून जाईन ती, चला आपला आता. आणि ॲक्सिडेंट दाखवायचं, गाडी तिथं पडलेली चिंबलेली. गेले निघून. गेल्या गाडी पहिल्यांदा मालकाला देऊन टाकली, पैसे तर दिलेलंच होतं. आपापल्या घरी गेले, पार्टी केली, झोपले. 27 तारखेला पती यांना म्हणले 28 तारखेला खटोरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मिसिंग दाखल केली. पण मिसिंग बायकोन नाही केली, आधी त्याच्या सख्या भावाने केली, आणि त्याचं नाव आहे भागवत. मग 28 तारीख गेली, 29 तारखेला बॉडी दिसली लोकांनी बघितलं, पोलीस सगळे, ते गाडीचा नंबर ह्याच्यावर ते कळलं कोणाची आहे. भागवत आला, बाईचा तर मायना, त्याला चालता आहे ना, चालता काय आहे ना, की त्रास व्हायला लागला, इंजेक्शन तिला, आरूळ आमकं तमकं, ती टेक्निकली बाहेर असं तुम्हाला माहित नाही, लय काचकटून रडून द्या. भावाने बघितलं, मला साहेब, पोलीस म्हणले हे अपघाती मृत्यू वाटतोय. मला अजिबात नाही, यात खून असला पाहिजे. कारण तुम्ही हे चिखलात बघा, 6 वेगवेगळ्या बुटांचे ठसे आहेत,
त्यांनीच क्रॅक केली केस. पोलिसांना बी तो संशयास्पद वाटलं की अरे आपलं चुकतंय. ही बुटाचे ठसे आणि म्हणलं ही बघा ना रक्त कसं सांडलंय, या गावतावर रक्त बघा ओढीत ओढीत आलेलं, ही ओढीत आणली बॉडी म्हणले. उडावली असती गाडीने आणि गाडीला दड कुठून आहे बघा म्हणले, पुढून नाही पाठीमागून डॅमेज आणली गाडी, पाठीमागून ठोके म्हणले. हे म्हणलं मर्डरचं काम आहे. कुणी काय, पोलीस म्हणले घ्या नाव. म्हणला कोणाचं नाव घेऊ, काय माहित नाही, पण हा मर्डरचा प्रकार आहे, हा घातपाताचा प्रकार आहे. झालं तेवढा विषय गेल्यावर पोलिसांनी डोकं असं लावलं, मयत व्यक्तीचं कॉल डिटेल्स, बायकोचे कॉल डिटेल्स, भावाचे कॉल डिटेल्स सगळ्यात काढल्याच. कोणाचं काय गावलं नाही, पण जी बायको होती ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशीचे तब्बल 17 कॉल एका नंबरवर दिसले तिचे. 17 कॉल कोण आहे बॉ ह्यो. मग त्याला खुनाचा गंभीर गुन्हा असल्यामुळं तो 17 निलोला त्यांनी त्या 17 कॉलच्या बेसवर उचलला. हा रोटी पण तर उचलली, आणून ठेवले आतमध्ये, रिपीट करून कबूल बी करून घेतले. आता बाई उचलायची, महिला कॉन्स्टेबल गाडीत बसावल्या, रीत सर बाई तर उचलली बा. हा बाई उचलली, पुस्तकं तिथंच ठेवली स्पर्धा परीक्षेची. हा ही परीक्षा द्या आधी, कायदेशीर परीक्षा. तिला सांगितलं असा असा विषय आहे, मी काय तशी काय नाही असं का तुम्ही, मी केस करेन तुमच्यावर, मी SP पर्यंत जाईन दुनियादारी. हा जा SP पर्यंत थांब. तिला महिला कॉन्स्टेबलने आणली नाही, ही 3 जण आत टाकले दाखव. यांनी म्हणले सगळं कबूल केलंय, काय झालं सगळं सांग. तिचा चेहराच पाडला बा. आणि मग खरं आता ही इतकी फेटका गुतणार तुम्हाला सांगतो, ही निघू शकत नाही. कशाची स्पर्धा परीक्षा आणि कशाची पोरण कायची चोर. फक्त अक्कल हा प्रकार कमी असल्यामुळं हा विषय झालाय. ही काय लय अशी माजले वाढला म्हणून आगले झाली म्हणून काय ठोका ठेवला नव्हता. तर आहे जीवनापेक्षा बेटर जीवन तिला पाहिजे होतं, म्हणून हा शॉट झाला, लक्षात घ्या. हा त्याच्यामुळं दिल्या घरी सुखी राहा, ध्यानात ठेवा, ही तत्व पाळा. आणि आपला खवडा बांडा काळा कसला बी असू द्या, तुम्हाला उद्या आजारी पडला, ती बाईला जर आजार पडला काय, तर 4 ठिकाणी पैसे बीक मागून आणून माझ्या बायकोला वाचवा बा, मला म्हातारपणी भाकरी घाली, नरा नवराचे फक्त. ठोक्याचं काय ठोक्याचं फक्त कसं आहे, माझ्या तवर माझ्या सुरकुत्या तोंडावर पडले की दिली लात मारून, त्याला काय दुसरी. त्याच्यामुळं जीवन जितकं समजता एवढं सोपं, किरकोळ अजिबात नाही. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. रामकृष्ण हरी माऊली.